नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। आता कडाक्याच्या थंडीपासून वातावरण थोडंसं बदलत आहे आणि त्यामुळे निसर्गातील जी फुलं असतात ती सुंदर सुंदर आता उमलायला लागलेली आहेत। त्यामुळे इतकं छान वाटतंय। ढगाळ वातावरण आहे त्यामुळे सूर्यदेवांचं दर्शनच नाही झालं। देवपूजा केली सकाळी, अशी मस्तपैकी देवपूजा जेव्हा करतो तेव्हा मन इतकं प्रसन्न वाटतं आणि घरात पॉझिटिव्ह वाइब्स येतात। तर पूजा इथे केलेली आहे आणि लहान मुलं घरात असली की ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये त्यांची लुडबुड ही असतेच। म्हणजे इकडे स्वयंपाक करा आणि त्याला आन्सर करा, त्याला मागे सरकवा, कारण गॅसजवळ यायला नको म्हणून ते पण लक्ष ठेवा। तर त्याची दीदी स्कूलला आहे त्याच्यामुळे तो इथेच फिरत असतो माझ्या आजूबाजूला। ज्यांच्याकडे लहान मुलं आहे ते समजू शकतात ही गोष्ट। त्यानंतर मग मी 11 वाजले होते तर डायरेक्ट जेवणच केलं। भूक लागलेली होती, मग जेवायला मस्तपैकी ऑमलेट घेतलं, थोडासा पुलाव होता, काकडी आणि ॲव्होकाडो, असं बॅलन्स्ड मील घेतलेलं आहे आणि आता मस्तपैकी आरामात बसून जेवण करते। आज मला व्हॅक्यूम करायचं होतं कारण बरंच कार्पेट जे आहे इथे कार्पेट असतात आणि ते त्याच्यावर काही पडलं की ते असं पटकन झाडता येत नाही, त्यामुळे मग व्हॅक्यूमशिवाय पर्याय नसतो। आणि समजा कधी काही मुलं खातात किंवा काय तर डाग लागला कार्पेटला तर तो कार्पेट क्लीनरने क्लीन करावा लागतो। तर आता मी ते सगळ्या घराचा व्हॅक्यूम करून घेते। खराब झाल्यावर लगेचच केलं म्हणजे मग खूपच डीप क्लिनिंगची गरज नाही पडत। आणि बाहेर जेव्हा ऊन नसेल तेव्हा थोडंसं मरगळ आल्यासारखीच वाटते, फ्रेश वाटत नाही। पण कामं ही घरातली अशी असतात की ती जर आपण स्किप केली, जाऊ दे आज नाही उद्या करते, उद्या असं ढकललं की ते इतकं वाढत जातं काम। त्याच्यापेक्षा जी ठरलेली वेळ आहे आणि जे ठरलेलं शेड्यूल आहे त्याप्रमाणेच ती कामं केलेली बरी पडतात। तर सर्वात आधी मी हॉलचं व्हॅक्यूम करून घेते आणि त्यानंतर बाकीच्या रूममधलं। बरेचसे छोटे छोटे काही टॉयज असतात ते बरेचसे उचलून ठेवले होते पण तरीसुद्धा असतातच कानाकोपऱ्यात इथे तिथे पडलेले। मुलं स्नॅक्स वगैरे करतात तर ते पण असतं, मग ते कॉर्नरला कुठेतरी, मग ते कॉर्नर पण असे मी व्हॅक्यूम करते घराचे। त्यानंतर किचनमध्ये आली, थोडासा चहा प्यावा असं वाटला, म्हटलं चला चहा पिऊयात, कारण वातावरण जे आहे ते एकदम चहा पिण्यासाठी पूरक असं वातावरण आहे। हा दुसरा चहा जो असतो ना तो थोडासा कमी करायचाच आहे, कारण माहिती आहे तो चहा पिल्याशिवाय असं भारी वाटत नाही। एक तो आपला सवयीचा भाग असतो, पण आता हळूहळू मी तो सुद्धा कमी करणार आहे। इथे माझं दूध जे आहे ते संपवावं लागेल कारण 17 मार्चला त्याची एक्सपायरी डेट आहे। इथे मी चहा साखरेचे डबे थोडेसे पुसून घेते, नाही म्हटलं तरी त्यांना हात लागतात, ओले कधी लागतात, त्यामुळे ते खराब होतात। आणि आपल्या घरामध्ये जर आपण 1 मिनिट क्लिनिंगचा जो रूल असतो तो जर फॉलो केला तर आपलं पूर्ण घर नेहमीच खूप छान राहील। 1 मिनिटचा रूल म्हणजे काय, जसं चहा माझा उकळतोय तर मी कधीतरी भांडे लावून घेते पटकन, नाही तर मग जसं कुठे मला वाटतंय कॅबिनेट थोडं खराब आहे तर एक वाईप त्याच्यावर फिरवते, किंवा डबे थोडेसे नाही म्हटलं तरी त्या डब्यांना काहीतरी हात लागतोच आपला, तर ते पुसून घेते, काही गोष्टी आवरून घेते। खूप मल्टीटास्किंग नाही, पण 1 मिनिट म्हणजे ज्या कामांना अगदी 1 मिनिट किंवा त्यापेक्षाही कमी लागतो अशी कामं पूर्ण घरात आपण जिथून जिथून जातो ती पटकन केली म्हणजे मग खूप कामाचा लोड आपल्यावर येत नाही। इथे मी राईस वॉटर तयार केलेला आहे केसांसाठी, स्किनसाठी। त्याचा जर काही रिझल्ट चांगला आला तर नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल। पहिल्यांदा मी वापरून बघते आणि मग त्यानंतर मी शेअर करेल। तर जसं आता हे कॅबिनेटचे पण हँडल्स थोडेसे मला वाटले होते तर मी ते पण थोडे पुसून घेतले। तर इकडे चहा झालेला आहे। आता मला हा जो चहा होतो त्याचं पण प्रमाण कमी करायचं आहे। आता मला चहाचं प्रमाण कमी करायचं तर मी कसं करते, समजा मी एक फुल कप घेत असेल, माझा चहा 3 वेळेस होत असेल आणि जर मी तो फुल 1 कप घेत असेल प्रत्येक वेळेस तर तो हळूहळू त्याचं प्रमाण कमी करते। म्हणजे 1 कप असेल तर पाऊण कप पहिल्यांदा घेते, मग अर्धा कप, असं करत हळूहळू तो कमी करेल। परत नंतर किचनमध्ये आली साधारण 2-2:30 वाजता वगैरे, कारण मुलगी आता शाळेतून यायची वेळ झालेली आहे त्यामुळे तिला अप्पे खायचे होते आज। म्हटलं चला आज ज्वारीचे अप्पे बनवूयात, हेल्दी तर आहेतच आणि ज्वारी ही उन्हाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे। जसं बाजरी हिवाळ्यामध्ये खातो कारण ती गरम असते, तशी ही ज्वारी उन्हाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे। आम्हाला इथं उन्हाळा उष्णता असं काही नाही आहे, पण तरी म्हटलं चला आज ज्वारीचे अप्पे करूयात। तर त्यासाठी मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा कपलाही कमी इतका रवा घेतलेला आहे आणि 4 चमचे मोठे दही घेतलेलं आहे। सगळं मी मिश्रण एकत्र 1 कप पाण्यामध्ये
हे सगळं मिश्रण लम्स फ्री करायचं आहे, एकत्र करायचं आणि थोड्या वेळ 10 ते 15 मिनिट भिजू द्यायचं आहे. तोपर्यंत मी मुलीला शाळेतून घेऊन येते. मुलाला स्ट्रॉलरमध्ये टाकलेला आहे, कारण तो इतका पळतो इकडे तिकडे, त्याला हात पकडायचा नसतो, त्याला आपल्यासोबत चालायचं नसतं, फक्त त्याला पुढे पळायचं असतं. त्या लहान मुलं ॲटलिस्ट बाहेर जाताना रस्त्यावर स्ट्रॉलरमध्ये सेफ असतात, जशी कारमध्ये कारसीटमध्ये ते सेफ असतात. इथे रूलच आहे तसे. तर घरी आली, मुलीला फ्रेश वगैरे व्हायला सांगितलं, तर इकडे बघा मस्तपैकी पीठ माझं भिजलेलं आहे आणि शाळा खूप जवळ आहे, त्यामुळे लगेच मी तिला घेऊन आले. साधारण 15-1 मिनिट झालेले आहेत. तर थोडंसं पाणी घातलं, कारण घट्ट झालं होतं, रवा आहे त्यामध्ये, पाणी ॲब्सॉर्ब करतो. तर ह्यामध्ये मी घालत आहे बारीक चिरलेला कांदा. ह्या अप्प्यांमध्ये कांदा थोडा जास्त टाकला तर चव खूप छान येते. पाव चमचा टाकलेला आहे किसलेलं आलं, हिरवी मिरची चवीनुसार. हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बाकीच्या भाज्या जसं सिमला मिरची झाली किंवा मग गाजर हे सुद्धा घालू शकता, किंवा बारीक चिरलेला पालक. जेवढं हेल्दी बनवायचा प्रयत्न करता येईल तेवढं मी करत असते. त्यानंतर चवीनुसार घातलेलं आहे मीठ. एकत्र करते आणि एक छोटासा तडका देणार आहे मी त्याला. त्यासाठी तडका पॅनमध्ये घेतलेला आहे. 1 चमचा तेल, त्यामध्ये घातलेली आहे 1 चमचा मोहरी. मोहरी मस्त तडतडू द्यायची आणि त्यामध्ये हिंग, कढीपत्ता हे घालायचं आहे आणि हा जो तडका आहे तो ह्या अप्प्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे आणि सगळं एकत्र करायचं, एकजीव करायचं आहे. आणि ह्यामध्ये पाव चमचा टाकलेला आहे मी खाण्याचा सोडा. इनो घातला तरीसुद्धा चालेल. थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. इतपत कन्सिस्टन्सी हवी आहे अप्पे करण्यासाठी. इकडे अप्पे पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे. जर तुमच्याकडे बिडाचं अप्पे पात्र असेल तर अति उत्तम, एकदम मस्त अप्पे बनतात, त्याच्यात खूप छान कुरकुरीत बनतात. पण इकडे माझ्याकडे नॉनस्टिकचंच आहे. तर ह्यामध्ये मी सगळे अप्पे टाकते आणि झाकण ठेवून एका साईडने अप्पे छान होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग त्यांना उलटवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा चेक करायचे खालच्या साईडने झाले आहेत का. जर वाटत आहेत तर मग उलटवायचे आणि सगळ्या बाजूने दोघी साईडने होऊ द्यायचे आहेत. थोडं थोडं परत मी तेल सोडणार आहे. नाही सोडलं तरी सुद्धा चालेल, पण थोडेसे अजून जास्त छान क्रिस्पी होतात ते. त्यामुळे खरं तर मी ज्वारीचे अप्पे पहिल्यांदा केलेले आहेत आणि चवीला एकदम मस्त झाले होते. म्हणजे असं काही वाटतच नव्हतं की वेगळं काही चव अशी वेगळी आहे. नॉर्मल जसे आपण रव्याचे अप्पे करतो तशीच चव लागत होती. तर इतके मस्तपैकी अप्पे बघा, बाहेरून कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मऊसूद असे छान अप्पे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.